श्रीराम समर्थ. द्रौपदी ही पांचाल नरेश द्रुपदाची कन्या. हिचा जन्म यज्ञातून झालेला आहे म्हणून हिचं नाव याज्ञसेनी सुद्धा आहे. रंगाने सावळी असल्यामुळे तिला कृष्णा सुद्धा म्हणतात. द्रुपदाची कन्या असल्यामुळे द्रौपदी ही तिचं नाव आहे. तिच्या इतकी रूपवान आणि गुणवान स्त्री त्या काळात अन्य नव्हती. द्रौपदी अत्यंत स्वाभिमानी होती. अग्नीपासून निर्माण झालेली असल्यामुळे तेजस्विनी होती. कुंती मातेच्या आदेशानुसार तिचा विवाह 5 पांडवांशी झाला. तिच्या पातिव्रत्याची स्तुती खुद्द नारदांनी आणि महाभारताचे कवी व्यास यांनी वारंवार आपल्याला केलेली दिसते. तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जर आपण बघितलं तर अग्नीची प्रखरता आणि तेजस्विता दिसते. त्याचबरोबर तिच्यामध्ये अपार करुणा, प्रेम, दया, ममता असे अनेक गुण हे ओतप्रोत भरलेलं दिसतात. अगदी जेव्हा तिला द्यूतामध्ये हरली, तिला दरबारामध्ये आणलं जातं, तेव्हा इतक्या दुर्धर प्रसंगामध्ये सुद्धा ती भर सभेमध्ये अत्यंत तेजस्वीपणाने आणि धैर्याने विचारते की धृतराष्ट्र, विदुर, भीष्म यांना की धर्मराजांनी प्रथम स्वतःला पणाला लावले की मला? जर ते स्वतः पराभूत झालेले होते तर त्यांना मला पणाला लावायचा अधिकारच काय? अत्यंत बिकट परिस्थितीत सुद्धा ती धैर्याने तर्कशुद्ध प्रश्न विचारत होती. असे अनेक प्रसंग तिच्या जीवनातले आपल्याला दिसतात. ज्या वेळेला द्रौपदीचे पुत्र कौरवांच्या ईर्ष्या आणि द्वेषेच्या अग्निशिखेत दग्ध झाले, केवळ अभिमन्यूचा गर्भस्थ पुत्र श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रामुळे सुरक्षित राहिला. अश्वत्थामाने युद्धाचे सारे नियम आपल्या क्रोधाग्नीत जाळून टाकले आणि अत्यंत निंदनीय असं भीषण कृत्य त्यांनी केलं. त्यावेळेला द्रौपदीला अर्जुनाने अश्वत्थामाला द्रौपदी समोर उभं केलं. तिच्या एका कटाक्षाने त्याचं जीवन संपलं असतं, पण गुरुपुत्राची अवस्था पाहून तिला दया आली आणि तिने त्याला मुक्त करण्याची आज्ञा दिली. का तर पुत्रवियोगाचं दुःख मी आज भोगत आहे, तेच दुःख माता कृपीला सहन करावे लागू नये असं म्हणून अत्यंत दयार्द बुद्धीने द्रौपदीने अश्वत्थामाला मुक्त केलं. स्त्री जीवन हे खरं म्हणजे मातृत्वामुळेच परिपूर्ण आणि क्षमाशील बनते. अत्यंतिक कठोरता किंवा उद्दामपणावर त्यामुळे सहज विजय मिळवता येतो. हीच उदात्तता आणि त्याच वात्सल्याची द्रौपदी हिने मुक्त हस्ताने उधळण केलेली दिसते. आपले उज्ज्वल